पाचपाखाडी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। हा मुख्यमंत्र्यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने तेथून आपल्या पक्षाला सर्वाधिक मतदान व्हावे हा त्यांचा प्रयत्न असून त्यासाठी त्यांनी मतदारांना साथ घातली। कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीला ज्या किसननगर येथील शिवसेना शाखेपासून सुरुवात झाली, त्या शिवसेना शाखेपासून रविवारी संध्याकाळी मस्के यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या प्रचार फेरीत सहभागी झाले। कोपरी पाचपाखाडी परिसर हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे। येथून तुम्ही मला निवडून दिले, त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो। येत्या निवडणुकीत धनुष्यबाणाला मतदान कराल असा शब्द द्या, असे आवाहन शिंदे यांनी केले। तसेच ही निवडणूक केवळ ठाण्याची नाही तर देशाच्या विकासाची निवडणूक आहे। आपल्या देशाला महासत्ता बनवणारी ही निवडणूक आहे। नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे, असेही शिंदे म्हणाले। तुम्ही 24 तास काम करणाऱ्यांना निवडून द्याल की घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना निवडून द्याल, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला। संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघात कोपरी पाचपाखाडीमधून सर्वाधिक मतदान झाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नरेंद्र मोदीजी यांना शब्द दिलेले, तुम्हाला सांगत होतं त्याला ठेवू नका तिकीट, पण मी सांगितलं आपल्याला तिकीट आणि म्हणून तुम्हाला आता विनंती करतो, आपण 20 तारखेला बिलकुल सुट्टी कोणी घ्यायची नाही। आली बरोबर मोदीजींनी 10 वर्ष